हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. तसं इव्हिनिंग व्हायला आली आहे, 4 वाजता आलेत, पण गुड आफ्टरनून. तर आमचा घसा खराब आहे, त्यामुळे आवाज असा येतोय. कारण 2-3 दिवस झाला आम्ही एकदम थंडी पडते, त्यामुळे आम्ही आजारी आहे. मी आणि आयुष पण आयुष जरा ठीक झालाय. आज तो स्कूलला गेला होता, 2 दिवस घरी होता. 7 दिवस 3 दिवस घरी होता. सॅटर्डे, संडे अँड मंडे. ना सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूसडे ऑल्सो. 4 days राईट. 4 दिवस आयुष घरी होता बिकॉज खूप सारी थंडी पडली होती. खूप टेम्परेचर लो असायचं सकाळी, आणि एवढ्या सकाळ थंडीत त्याला शाळेला पाठवू वाटत नव्हतं, कारण त्याला खोकला, सर्दी सगळं होतं. मी पण 1 दिवस गेले नव्हते कॉलेजला. बाकी आयुष आत्ताच आलाय स्कूलमधून. तर त्याने काय केलं आज स्कूलमध्ये आपण त्याला विचारूया. आयुष, काय म्हटलंय मॅम तुला? बरं आहेस का बोललं की नाही? अजून काय केलंस? त्याला बहुतेक बोलता येत नाही. अजून तो बोलायला शिकला नाहीये. हा, बोलला. काय केलंस तू? तू काय खातोय बघू? ई गंदा बच्चा, ऐसे नाही दिखाते. तो खातोय थंडा फंडा, त्याच्यामुळे त्याला खोकला येतो, तरी तो खातो थंडा फंडा फंडा थंडा. आम्हाला आवडते खायला थंडा फंडा. मला काय माहित नव्हतं थंडा फंडा काय. मला असं वाटायचं कोणती तरी कोल्ड्रिंक आहे, आणि तो आयुष म्हणतो मला घेऊन दे. मग जेव्हा त्याने घेऊन आला स्कूलमधून, त्याच्या स्कूलमध्ये दुकानात जायला वगैरे लहान मुलांना अलाउड करत नाही. ते एका दृष्टीने चांगलं आहे की असे पॅकेट प्रोडक्ट खाऊन मुलं आजारी पडू शकतात. लहान मुलांची इम्युनिटी वीक असते, त्यामुळे ती गोष्ट एक बरी आहे की मोठी मुलंच फक्त दुकानात जाऊ शकतात. त्यामुळे मग त्याला मी इथल्या दुकानातून हे आणून दिलं. आणि तो जास्त बाहेरचं खात नाही, त्याला आवडत पण नाही. आणि जरी आवडत असल्यावर मी त्याला जास्त देत नाही, बिकॉज प्रोसेस्ड फूड, पॅकेट फूड ते हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही आहे. तर सुरू झालेलं रुटीन माझं 4:30 पासून, तरी अजून आज झोप नाही आहे, काय नाही. सुपरविजन, काम, घरातलं काम सगळं चालू आहे, त्यामुळे आज काही झोप नाही आहे, काय नाही, रिलॅक्स वाटत नाही आहे. तर होईल बरोबर. जेव्हा असं ऊन पडतं तेव्हा उन्हात बसू वाटतं फक्त, गरम. ठीक आहे, आता आयुष आलाय, आयुषसाठी काहीतरी बनवावं लागेल मला. बाकी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अरे मला फोन पडला. तोपर्यंत बाय बाय. हे बाय बाय असं करतात का? बाय बाय. तोपर्यंत बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब अँड लाईक टू अवर चॅनल.